आणि मुलगा आणून दिल्याच्या नंतर आत्मदेवाला सांगते, आत्मदेवा आपल्याला मुलगा झाला. आत्मदेव अत्यंत प्रसन्न होतात. सर्व पंचक्रोशीमध्ये पेढे वाटतात. आनंद झाला. आनंदाचा उत्सव साजरी करू लागले. आणि इकडे गाय सुद्धा गर्भवती. गायीची देखील प्रसूती झाली. आणि आश्चर्याची गोष्ट, संतांचा प्रसाद होता. गायीच्या पोटी वासरू जन्माला आलं नाही. गायीच्या पोटी स्वतः गोकर्ण महाराज जन्माला आले. एका मनुष्याच्या रूपामध्ये गायीच्या पोटातून बाळ निघलं होतं. आणि ते बाळ काही सामान्य नव्हतं. सर्व शरीर माणसासारखं होतं, तर कान गायीसारखे होते. आई वडिलांची अनुवंशिकता असते. जसं प्रत्येक मुलीमध्ये आई वडिलांचे काही गुण येत असतात, तसंच गायीच्या गर्भामध्ये राहिल्यामुळे कान त्याचे गायीवाने झाले. आणि दोघांचाही जन्म झालेला आहे. सर्वांना आनंद झाला. आत्मदेव आनंद साजरा करत होते. आता मुलांची नाव ठरवण्यात आली. नामकरण संस्कार करायचा आहे. आत्मदेवाने ठरवलं नाव ठेवायचं. पण धुंदुली म्हणते, अहो 9 महिने पोटात मी वाढवलं. काय 9 महिने पोटात मी वाढवलं, माझ्या मुलाचं नाव मीच ठेवणार असं म्हणते. तेव्हा त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं धुंदुली. त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं धुंदुकारी. आणि त्या गायीच्या पोटातून जन्माला आल्याला त्याचं नाव ठेवण्यात आलं गोकर्ण. गोकर्णाचं नाव ठेवलं. गोकर्ण आता चांगल्या कर्माने जाऊ लागला. ज्ञान प्राप्त करून घेत होता. आणि हा धुंदुकारी आईसारखाच. आईचे संस्कार त्याच्यावरती. लहानपणापासूनच शाळेत जात नव्हता. वडील म्हणायचे, आत्मदेव बोलत होते, अरे शाळेत जा. नाही बाबा मी शाळेत नाही जाणार. तितक्यात धुंदुली येते, माझा मुलगा अजून एवढूसाच आहे, आत्तापासून शाळेत घालता त्याला. आजच्या काही बायांचं असं मत असतं की माझा मुलगा अजून खूप लहान आहे, मोठं झाल्याच्या नंतर शाळेत घालता येईल. एकदा शाळेचा धाक लागल्याच्या नंतर आयुष्यभर राहतो. त्याच्यामुळे आताच आम्हाला आमच्या मुलाला शाळेत घालायचं नाही म्हणतात. तसंच ह्या धुंदुलीचं होतं. माझ्या मुलाला आतापासून मला एवढा त्रास नाही द्यायचा. शिकवत नव्हती. हळूहळू मुलगा वाईट कर्माने चालू लागला आणि गोकर्ण चांगल्या कर्माने जाऊ लागला. भगवंताचं नामस्मरण करायचा, चिंतन करत होता. बघता बघता मोठे झाले. गोकर्ण महाराज तपश्चर्या करायचे, दान करायचे, तीर्थयात्रा करत होते. गोकर्णजी तीर्थयात्रेला गेलेले असताना धुंदुकारी इकडे दारू पिऊ लागला. नाही ते खाऊ लागला. सर्वांना त्रास देत होता. चोऱ्या करू लागला. वडिलांना हे सर्व सहन झालं नाही. गोकर्णाला सर्व सांगितलं. गोकर्णाने सांगितलं, पिताश्री अहो हा संसार असाच आहे. या संसारात किती काही केलं तरी सुद्धा त्रासच होत असतो. बाबा तुम्ही आता काय करा, या संसारात राहू नका. तुम्ही आता भगवंताकडे जा, तपश्चर्या करा, दान करा, धर्म करा. तुमच्याजवळ जेवढी काही संपत्ती असेल तेवढी दान करून टाका. तेव्हा आत्मदेवाने त्यांच्याजवळ असणारी सर्व संपत्ती दान केली आणि स्वतः तपश्चर्या करण्याकरिता वनामध्ये निघून गेले. आता धुंदुली आणि धुंदुकारी हे राहू लागले. बरं आतापर्यंत चोरी करायचा नाही ते खात होता, ठीक होतं. पण आता स्त्री संग करायला लागला. वेश्ये सोबत राहत होता.
एक नाही, दोन नाही, 5 वेश्ये सोबत राहायचा. आणि वेश्याच खऱ्या त्याच्याकडे नाही नाही ते मागायच्या, आम्हाला हे हवंय, आम्हाला ते हवंय, आम्हाला ते हवंय. हा घरातले पैसे घ्यायचा आणि त्यांना सर्व काही आणून देत होता. हळूहळू घरातले सगळे पैसे संपले. धुंदुलीला म्हणतो, आई मला पैसे दे. धुंदुली म्हणते, बाळा माझ्याजवळ पैसे नाही राहिले रे. आई तुझ्याजवळ पैसे आहेत, दे. देत नाही. राग आला त्याला. आईला त्याने मारहाण केली. धुंदुलीला पश्चाताप झाला आणि स्वतःची आत्महत्या तिने करून घेतली. अशा प्रकारे आत्मदेव वनामध्ये गेला आणि धुंदुलीने स्वतःचा देह त्याग केला. आता हा त्या वेश्येसोबत राहत त्यांचा उपभोग घेत जगू लागला. पण वेश्या खूप काही त्याच्याकडे मागत होत्या. तो चोरी करून आणायचा, पण ते चोरीचे पैसे पुरत नव्हते. म्हणून त्याने एक वेळेस एका राजाच्या घरी चोरी केली. आता राजाच्या घरी चोरी केल्याच्या नंतर खूप धन संपत्ती आली. त्या वेश्येला दिली. पण त्या वेश्या विचार करतात, अरे एवढं सारं धन यांनी आणलंय, म्हणजे नक्कीच राजाच्या घरी चोरी केली. आणि राजा काही सामान्य नसतो. एक ना एक दिवस तो ओळखूनच काढेल यानेच चोरी केली म्हणून. जर काही असं नाव आलं तर नक्कीच आपलं पण नाव येईल, आपल्याला ही शिक्षा भेटेल. म्हणून त्या 5 वेश्येने ठरवलं की याला आता मारून टाकायचं. म्हणून त्या वेश्या त्याला मारायला लागल्या. मारत होत्या पण त्याचा जीव जात नव्हता. विस्ते त्याच्या तोंडामध्ये टाकले जळत्या, पण तरी सुद्धा तो मरायला तयार नाही. चाकूने त्याच्यावरती वार करू लागल्या, तरी मरायला तयार नाही. त्याला फाशी दिली तरी सुद्धा मरत नव्हता. त्याच्या अंगाला जाळ लावला तरी सुद्धा मरत नव्हता. एवढा त्याला त्रास दिला आणि त्याच्याच घरामध्ये खड्ड केलं मोठं आणि त्या खड्ड्यामध्ये त्याला पुरून टाकलं. बघा, पापात्मा जीव असतात, त्यांचा लवकर जीव जात नाही. त्रास सहन करावा लागतो तेव्हा जात असतो. आता त्या वेश्येने त्याला तिथे पुरून टाकलं आणि स्वतः निघून गेल्या सर्व त्याची धन संपत्ती घेऊन. आता हा तिथेच पिशाच योनीमध्ये फिरू लागला. गोकर्ण महाराजांना गोकर्ण महाराज तीर्थयात्रा करत करत एक वेळेस आपल्या गावामध्ये आले. गावामध्ये आल्याच्या नंतर त्यांना कळालं की असा असा प्रसंग घडलाय. त्यांनी त्यांच्या नावाने पिंडदान केलं. पण एक रात्रभर विश्राम म्हणून आपल्या घरी गेले आणि घरी विश्राम करू लागले. पण रात्रीचे 12 वाजले तसं ते भूत जाग झालं पिशाच योनीमधलं. आणि नाही नाही ते रूप धारण करत होतं. वाघाचं रूप धारण करायचं, कुत्र्याचं रूप धारण करायचा, वेगवेगळे रूप धारण करून भीती दाखवत होता. गोकर्णजी महाराज ज्ञानी होते. आपल्या तपाच्या बळावरती हातामध्ये पाणी घेतलं आणि त्या पिशाचच्या अंगावरती टाकलं. लगेच धुंदुकारी आपल्या स्वरूपामध्ये आला. दादा, तू काय झालं तुला? असा का करतोयस? तेव्हा धुंदुकारी बोलायला लागला, दादा मला पिशाच योनी प्राप्त झाली, माझा मोक्ष होत नाही. ही पिशाच योनी मला खूप त्रास देते. त्यांना त्यांच्या समोर पाणी दिसतं पण त्यांना पाणी प्यायचा अधिकार नाही. ते पाणी पिऊ शकत नाहीत. त्यांना जेवायला दिसतं बाजूला पण जेवता येत नाही. भूक लागते, तहान लागते. जागा चांगली असते बसायला जवळ, पण चांगल्या जागेवरती ते बसू शकत नाही. दादा मला खूप त्रास होतोय या योनीमध्ये. तेव्हा गोकर्णजी महाराज म्हणतात, अरे
तुझ्यासाठी मी पिंडदान केलं तरी तुझा मोक्ष झाला नाही. नाही, माझा मोक्ष कसा होईल? मी खूप पाप केलंय. काय करावं? रात्रभर विचार केला. सकाळी काही ब्राह्मणांचा, काही महाराजांचा उपदेश घेतला आणि श्रीमद भागवत कथा करायची ठरवली. श्रीमद भागवत कथेचं नियोजन केलं. सर्व गावकरी मंडळी तिथे आलेले होते आणि एक बांबू तिथे बांधला, स्टेज केलं आणि त्यांची कथा सुरुवात झाली. पहिल्या दिवसाच्या कथेला सुरुवात झाली होती. गोकर्ण धुंदुकारी तिथे त्या कथेमध्ये आला. बसायला जागा बघतो. पिशाच्य येवणी होती, कुठे बसायला त्याला जागा नव्हती. तेव्हा बांधलेल्या इळूवरती तो जाऊन बसला आणि गोकर्णजी महाराज कथा सांगत होते. सर्वजण कथा श्रवण करत होते. पहिल्या दिवसाची कथा जशी समाप्त झाली तसा फटकन असा आवाज आला. सर्वांनी दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवसाची कथा सुरुवात झाली, समाप्त झाली. दुसऱ्या दिवशी फटकन आवाज झाला, लक्ष दिलं नाही. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 7 दिवस असं झालं. आणि 7व्या दिवशी ज्या वेळेस आवाज झाला त्यावेळेस सुंदर असं रूप धारण करून तिथे धुंदुकारी प्रगट झाला. पितांबर धारण केलेलं आहे. जसं भगवंताचं स्वरूप आहे अगदी तसंच त्या धुंदुकारीला रूप प्राप्त झालं होतं. महाराज, काही मुक्त्या असतात, सालोक्य, सामिप्य. त्या मुक्त्यांपैकी एक मुक्ती या धुंदुकारीला भेटली होती. या मुक्तीने भगवंताजवळ राहण्याचं, आपल्याला भगवंताजवळ राहायला भेटतं. शिवाय भगवंताचं स्वरूप प्राप्त होतं. आता त्यांचा उद्धार झाला. स्वतः भगवंताचे दूत त्यांना नेण्याकरिता आले आणि त्या गोकर्ण, त्या धुंदुकारीला त्या रथामध्ये बसवलं आणि त्या रथामध्ये बसवून त्यांना वैकुंठात नेण्यात आलं. पण खाली जे काही माणसं बसलेले होते त्यांचा मात्र उद्धार झाला नव्हता. गोकर्णजी महाराजांना वाईट वाटलं. अरे, इथे सर्वजण कथा श्रवण करायला आले होते, पण त्यांचाच फक्त धुंदुकारीचाच उद्धार झाला, बाकीच्यांचा उद्धार का नाही झाला? जे चांगले माणसं असतात ते प्रत्येकाचा विचार करतात. म्हणे, मी सर्वांना सारखी कथा सांगितली तरी सुद्धा यांचा उद्धार झाला नाही. भगवंताची प्रार्थना केली, भगवंता असं कसं झालं? म्हणे, अरे, धुंदुकारी ज्या वेळेस कथा श्रवण करायचा त्यावेळेस त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. एकाग्र चित्ताने ते श्रवण करत होते. एक आसन धरून श्रवण करायचे आणि सर्व झाल्याच्या नंतर त्याच मंडपामध्ये बसून ते त्याचं ध्यान करत होते. बघा, कथा श्रवण केल्याच्या नंतर, घरी गेल्याच्या नंतर थोडंसं त्याचं ध्यान करावं. आपण कथेला येत असताना काहीतरी खाऊन यावं. आपल्याला उपोषी पोटी जमणार नाही. इकडे खाऊन येऊन आपण जांभळ्या देतो, न खाता काय होईल काय माहिती. त्यामुळे अल्पाहार करून यावा आणि एक आसन धरावं. जसं आज तुम्ही एका जागेवर बसला आहात त्याच जागेवरती उद्या बसावं. आता इथे आपण तेवढी व्यवस्था करू शकत नाहीत, पण आपली एक छोटंसं आसन घेऊन यायचं आणि त्याच आसनावरती बसून कथा श्रवण करायची. एक वेळेस तुमची जागा बदललेली चालेल, पण त्या आसनावरती बसून ती कथा श्रवण करायची. आसन जिंकावं आणि त्यानंतर त्या कथेचं ध्यान करायचं. आज धुंदुकारीची कथा सांगितलेली आहे. घरी जाऊन याचं थोडंसं चिंतन करायचं. याने काय होतं, आपल्या डोक्यामध्ये ते राहतं आणि भगवंतालाही वाटतं, अरे, आपला भक्त आपलं ध्यान करतो. त्या धुंदुकारीने देखील कथा झाल्याच्या नंतर त्याचं ध्यान करत होता. विधिवत कथा धुंदुकारीने श्रवण केली होती. त्यामुळे धुंदुकारीचा उद्धार झाला आणि बाकीच्यांचा उद्धार झाला नाही. तेव्हा
भगवंताने सांगितलं की तू परत ही कथा कर गोकर्ण, आणि जेव्हा परत कथा करशील त्यावेळेस विधिवत कथा श्रवण करायची सांग. तेव्हा स्वतः भगवंत येतील. परत कथेचं नियोजन केलं. 7 दिवस कथा पार पडली आणि 7व्या दिवशी भगवंताचे रथ येऊ लागले. दूतांसोबत भगवंताचे रथ यायचे ना, असणारे कथामध्ये जेवढे श्रवण करायला होते तेवढ्यांचा उद्धार होऊन तेवढे जण रथामध्ये बसून जाऊ लागले. आणि एक रथ आला होता स्वतः भगवंताचा, आणि भगवंत स्वतः आमच्या गोकर्णजींना नेण्याकरिता आले होते. गोकर्ण महाराजांना भगवंताने आलिंगन दिलं आणि आलिंगन देऊन रथामध्ये बसून वैकुंठाला नेलं. असा या कथेचा महिमा आहे. ज्या वेळेस शौनकादिक महर्षींना सूतजी ही कथा सांगतात त्यावेळेस शौनकादिक महर्षी तृप्त होतात आणि पुढची कथा आम्हाला सांगा असं म्हणतात. त्यावेळेस पुढची कथा सांगत असताना त्यांनी विधी सांगितली. कथा श्रवण करायची विधी कशी करावी. कथा श्रवण करायची विधी मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितली आहे, त्यामुळे आता समोर जाऊ. हे सर्व आपण काय सांगितलं आहे आतापर्यंत महिमा. महिमा हा पहिल्याच दिवशी सांगावा, पण वेळेमुळे आपल्याला काल उशीर झाला आणि तोच महिमा आपण आज श्रवण केला. महिमा का श्रवण करावा. जसं एखादा व्यक्ती असेल, खूप मोठा व्यक्ती आहे, पण त्याची पोच आपल्याला माहित नसेल तर आपण त्याला मान देतो का. नाही. जाने बिनु न होय परतीती, बिनु परतीती होई नाही प्रीती. जर त्या व्यक्तीचं आपल्याला व्यक्तिमत्वच माहित नसेल तर आपण त्यांच्याविषयी प्रीती ठेवत नाही. तसंच ग्रंथ आहे, ग्रंथाने आपल्याला काय प्राप्त होणार हे जर का माहीतच नसेल तर तुम्हाला कथाविषयी प्रेम उत्पन्न झालं असतं का. नाही. आणि जोपर्यंत प्रेम उत्पन्न होत नाही तोपर्यंत भाव उत्पन्न होत नाही. म्हणून आजपर्यंत आपण भगवंताच्या महिमेचं वर्णन केलेलं आहे. आता पुढे सूतजी महाराज सांगत असताना म्हणतात की जन्माद्यस्य तोन्वयादितरत शार्तेष्वभिज्ञस्वरा तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत सूर्यया तेजो वारिं मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परमधीमहि. सत्य भगवंताला वंदन करतात. सत्य भगवंत कोण आहे. सत्य भगवंताचं वर्णन केलं आणि त्या सत्य भगवंताला वंदन करून सांगतात की जन्माद्यस्य, तू जन्माची उत्पत्ती करणारा, सहार करणारा, विनाश करणार आहेस. धामना स्वेन सदा निरस्तकुहकम, अशा सत्य भगवंताला तुझं नाव घेऊन मी तुला इथे नमन करतो. बघा, श्रीमद भागवत कथेमध्ये प्रत्यक्ष कोणत्याही देवताचं वर्णन केलं नाही. जर का इथे सत्यम परमधीच्या ऐवजी शिवम परमधीमहि म्हटलं असतं तर शिवभक्त काय म्हटले असते. हे श्रीमद भागवत ग्रंथ आमच्या शिवजींचा आहे. या ठिकाणी जर का कृष्णम परमधीमहि म्हटलं असतं तर कृष्ण भक्त म्हटले असते हा ग्रंथ आमचा आहे. जर देवीम परमधीमहि म्हटलं असतं तर देवीचे भक्त म्हटले असते हा आमचा ग्रंथ आहे. म्हणून कोणत्याही देवताचं वर्णन न करता सत्य भगवंताचं वर्णन केलं. सत्यम परमधीमहि. त्यानंतर श्रीमद भागवत कथेचं वर्णन करत असताना म्हणतात की धर्मः प्रोजिस्तकोत्र परमो निर्मत्सराणां सता वेदवास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयो नमूलनं श्रीमद्भागवतं महामुने किंवा पररेश्वरः
सद्यो हृदयवरुद्धस्त म्हणतात की या श्रीमद भागवत कथेचा अधिकारी कोण आहे? श्रीमद भागवत कथेचा प्रत्येक जण अधिकारी नाही. जो निर्मत्सर आहे. मत्सर म्हणजे काय? एखाद्या विषयी वाईट विचार करणं म्हणजे मत्सर. आपल्यापेक्षा पुढे कोणी जाऊ नये म्हणजे मत्सर. एखाद्या व्यक्तीने गाडी घेतली आहे आणि आपल्याला कळालं गाडी घेतली आहे, घरात येऊन लगेच बायकोला काय म्हणतो? भाड्यावर लगेच बायकोला म्हणतो हप्त्यावरती गाडी घेतलेली आहे, काही काही मोठी गोष्ट नाही. याला म्हणतात मत्सर. एखादा ज्ञानी झालाय, अरे त्याच्याजवळ काही ज्ञान नाही, फुकटचं पोपट ज्ञान सांगतो. एखादा डॉक्टर झालाय, पैसे देऊन डॉक्टर झालाय, याला म्हणत असतात मत्सर. ते मत्सर आला की श्रीमद भागवत कथेचा अधिकारी नाही. जसं समर्थ श्री रामदास महाराज म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना न विकारी, नको रे मदा सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्स्य दंभ भारू. श्रीराम समर्थ श्रीराम भानुदास महाराज की जय. मत्सर आणू नको म्हणतात. आणि तो मत्सर जर का मनामध्ये आला, पाप मनामध्ये आलं, तर श्रीमद भागवत कथेचा अधिकारी नाही. या श्लोकात अनुबंध चतुष्टयाचं वर्णन केलेलं आहे. कथेला येत असताना आपल्या मनामध्ये जे काही खिन्न भिन्न विचार असतील ते घरीच कुलपामध्ये कुलूप करून यावे. कारण या कथेमध्ये स्वतः भगवंत येतात श्रवण करायला. हनुमानजी महाराज आहेत, सतत भगवंताचं कथा श्रवण करत असतात. पण ते कथा श्रवण करत असताना आपल्यासारख्या मनुष्याचं रूप धारण करून येतात. या कलियुगातील प्रसंग आहे. कबीरदासजी महाराज वर्णन करतात की एक वेळेस सुंदर अशी कथा चालू होती आणि एक मनुष्य होता, त्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची होती. भगवंताची प्राप्ती कशी करावी खूप त्याने विचार केला, कुठेच काही सापडायला तयार नाही. कबीरदासजी महाराज दिसतात, त्यांना विचारलं आणि भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी. सांगितलं की जिथे भगवंताचा सत्संग चालू असेल, कथा चालू असेल, तिथे जा. आणि एखादा मनुष्य तुला असा दिसेल की सगळ्यात अगोदर येऊन बसेल आणि सगळी कथा झाल्याच्या नंतर जाईल. जो मनुष्य तुला तसा दिसेल त्याचा हात धरायचा आणि त्याचा हात धरल्याच्या नंतर सोडायचाच नाही. जोपर्यंत तो सांगत नाही भगवंताचा पत्ता, तोपर्यंत त्याचा हात सोडायचा नाही. असं जवळच गावामध्ये श्रीमद भागवत कथा चालू होती. कथेमध्ये आमचा पठ्या गेला आणि जाऊन तिथे बघतो, सगळ्यात अगोदर गेला आणि एक मनुष्य माथरा अवस्थेमध्ये होता. हातामध्ये काठी होती, धोतर फाटलेलं होतं, डोक्यावरती टोपी नव्हती आणि त्या कथेमध्ये येऊन जिथे चप्पल सोडल्या जाते त्या चप्पल सोडण्याच्या जागेवरती बसला होता. सर्व कथा झाली, सर्वजण गेले आणि शेवटी हा म्हातारा तिथून उठतो आणि उठून जात असताना या पठ्याच्या लक्षात आलं, हा सर्वात सुरुवातीला आला होता आणि सर्वात मागून जात आहे. जाऊन हात धरला आणि म्हणायला लागला की तुम्ही कोणी सामान्य नाहीत, स्वतः संत आहात, स्वतः देवाचं स्वरूप आहात.
मला देवाचा पत्ता सांगा, नाहीतर तुम्हाला सोडणारच नाही. अरे हे काय झालं? तुला कसं माहिती मी कोण आहे ते? मला सगळं माहिती आहे. सांगा म्हणे तुम्ही कोण आहात आणि भगवंताचा पत्ता सांगा. लगेच हनुमंतराय आपल्या मूळ स्वरूपामध्ये आले आणि मूळ स्वरूपामध्ये येऊन हनुमंत महाराज ज्या वेळेस त्या पुरुषाला दिसले, त्यांना साक्षात दंडवत असा त्याने नमस्कार केला आणि भगवंताकडे जाण्याचा पत्ता विचारतात. तेव्हा हनुमान महाराज म्हणतात की अरे तुला कसं कळालं की माझं स्वरूप काय आहे ते? म्हणे मी संतांच्या सहवासात गेलो होतो. संतांनी मला सांगितलं की भागवतामध्ये नामसंकीर्तनामध्ये तुमच्यासारखं कोणीतरी येणार आणि मी तुम्हाला पकडलं. आता सांगा भगवंत कुठे आहे ते? तेव्हा हनुमंत महाराजांनी सांगितलं की अरे भगवंत कुठे आहे ते मलाच माहिती नाही. फक्त भगवंताचं नामस्मरण कर, भगवंताचं चिंतन कर, त्याची कथा श्रवण कर, भगवंत तुला भेटेल. पण ती कथा श्रवण करायला गेल्याच्या नंतर निर्मत्सर होऊन जायचंय. बघा, जसं त्या स्वरूपामध्ये तिथे भगवंत आले होते हनुमंतराय, तसंच आपल्या मंडपामध्ये सुद्धा जर का भगवंत आलेला असेल तर, तुमच्या शेजारी जर का बसलेला असेल रूप धारण करून तर, आणि तुमच्या मनामध्ये जर का चालू असेल काही बाई विचार घडचे, तर भगवंत ऐकणार नाही का? आणि भगवंताने ऐकल्याच्या नंतर मग भगवंत क्रोधित होईल ना. त्यामुळे या कथेमध्ये आल्याच्या नंतर कसलाच भाव घराचा ठेवू नये. आपलं सगळं लक्ष घरीच असतं. शाळेची बस आली, अरे आला असेल घरी, आता हा चाबी सापडती का नाही काय माहिती. आपला भाव झाला तो. इकडे येतो का काय, त्याला दिसते का नाही मी म्हणून हात वरी करू करू, डोळे वरी करू करू बघता. हे आपला भाव आहे कथेमध्ये बसल्याच्या नंतर. हा भाव जर का कथेमध्ये बसून ठेवला तर तो कथेचा अधिकारी नाही. एकाग्र चित्ताने भगवंताच्या स्वरूपाचं भगवंताचं स्वरूप मनामध्ये आणावं आणि ही कथा श्रवण करावी. बोलो राधे राधे. देवा भावात भुकेला, देवा भावात भुकेला, देवा भावात भुकेला, देवा भावात भुकेला. देव भावाचं भुकेला. फक्त देव कशाचा आहे? आपल्या ज्या मनातला भाव आहे त्या भावाचं भुकेला आहे. भगवंताकडे काय नाही, प्रत्येक गोष्ट देवाकडे आहे. सृष्टीची उत्पत्तीच त्याने केली आहे. मग भगवंत तुमच्या एका फुलाचं भुकेलं असेल का? तुमच्या छोट्याशा साखरेचं भुकेलं असेल का? भगवंत तुमच्या नारळाचं भुकेलं असेल का? मग कशाचा भुकेला आहे देव? तुमच्या मनातल्या प्रेमाचा भुकेला आहे. जो तुमच्या मनामध्ये भाव आहे त्या भावेचा भुकेला आहे. तुम्ही म्हणाल तो भाव कसा प्रगट करावा? इथे बसल्याच्या नंतर जेव्हा आपले बबन महाराज मस्त असं गायन करतात ना, त्यावेळेस तुमचं मन जे प्रसन्न होतं त्याला म्हणत असतात भाव. ज्या वेळेस महाराज भजन करतात त्यावेळेस तुम्ही हाताने टाळी आणि मुखाने तेच बोललात तर त्याला म्हणत असतात भाव. होतो का तो भाव उत्पन्न?
जरी नसला होत तरी सुद्धा महाराज एवढे छान गायन करत आहेत, त्याबद्दल त्यांच्या टाळ्या वाजवल्या पाहिजे. ज्या वेळेस प्रमाण चांगलं वाटेल त्यावेळेस. मी बोलले होते, तुम्ही काही रोजच वाढत होता. भाव उत्पन्न झाला मनामध्ये तर समजायचं भगवंत आपल्या जवळ आला. जे प्रेम आपण आपल्या मुलावरती करतो, मुलीवरती करतो, तेच प्रेम भगवंतावरती करावं. भगवंत काही देव आहे असा भाव मनामध्ये नसावा. भगवंत माझा मुलगा आहे, भगवंत माझा पती आहे, भगवंत माझं सर्वस्व आहे, हा विचार करावा आणि त्याचं नामस्मरण करावं. बोल राधे राधे, राधे राधे. असा भाव ज्या वेळेस उत्पन्न होतो त्यावेळेस तो व्यक्ती या श्रीमद भागवत कथेचा अधिकारी आहे. अच्छा, एवढी श्रेष्ठ ग्रंथ आहे, मग हा ग्रंथाचा उगम कुठून झाला? तर भगवंताने ही कथा नारद महर्षींना सांगितली. तीच कथा नारद महर्षीने सनकादिक महर्षींना सांगितली. सनकादिक महर्षींची ही कथा शुकदेव व्यासजींकडे आली आणि व्यासजींकडून श्री शुकदेवजींकडे, शुकदेवजींनी परीक्षिती राजांना व आपल्या सर्वांना त्याचं ज्ञान करून दिलं. असा हे फळ डायरेक्ट आकाशातून जर का खाली पडलं असतं तर ते फुटलं असतं. त्यातला जो भक्ती रस आहे ते गळून गेला असता, पण हे डायरेक्ट आलेलं नाही. थांबत 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 आलंय. आणि ज्या वेळेस ते थांबत येत होतं त्यावेळेस त्यात तेवढा भक्ती रस भरण्यात आलेला आहे. म्हणून या ग्रंथामध्ये रस आहे, या फळामध्ये रस आहे. या श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याच्या नंतर जे फळ भेटणार आहे त्या फळामध्ये कसलीच आठुळी नाही, कसलंच बी नाही, फक्त रस आहे. ते रस आपल्याला प्यायचा आहे. तेव्हा शुकदेवजी महाराजांनी सनकादिक महर्षींना काही प्रश्न केले. हे प्रश्न असे आहेत की याच प्रश्नावरती सर्व श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करतो. शौनकादिक महर्षी म्हणतात, हे सूत महोदय, प्राणी मात्रेचे परम कल्याण कशामध्ये आहे याचं स्पष्टीकरण आम्हाला सांगा. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न विचारला, शास्त्र भरपूर आहेत, 16, 18, 12 शास्त्र आहेत, पण त्या शास्त्रांचं सार आम्हाला सांगा. कारण प्रत्येक शास्त्र, प्रत्येक ग्रंथ आम्ही वाचोल यातला भाग नाही, शिवाय आम्ही वाचू शकत नाहीत. प्रत्येक ग्रंथ वाचायचा अधिकार प्रत्येक जणाला नाही. आज स्त्रियांनी शास्त्र वाचू नये असं म्हणतात. काही लोक असतात त्यांना हा अधिकार नसतो. मग असं काहीतरी करा की जो शास्त्रांचं सर्व सार असेल असा सार आम्हाला सांगा. तिसरा प्रश्न विचारतात, भगवंत एवढा शक्तिशाली आहे, त्याने डोळे उघडले, जर का करुणेने प्रेमाने डोळे उघडले तर सृष्टी प्रफुल्लित होते, आणि जर का त्याने क्रोधाने डोळे उघडले तर एकाच मिनिटात सर्व विनाश होऊ शकतो. एवढा शक्तिशाली आहे देव. मग तो देव अवतार का घेतो? का घेतो देव अवतार? चौथा प्रश्न विचारतात, बरं घेतो तर घेतो, किती अवतार घेतले देवाने? सहावा प्रश्न म्हणतात की भगवंताने ज्या वेळेस हे पृथ्वीतल सोडलं त्यावेळेस धर्म कोणाला शरण गेला आणि जीवाचं परम कल्याण काय, असे 6 प्रश्न विचारले. आणि त्याच 6 प्रश्नांचं उत्तर सूतजी देतात. देत असताना आपण बरेचसे दृष्टांत देऊन ते सर्व 6 प्रश्नांचा आपण इथे उल्लेख करणार आहोत उद्याच्या कथेमध्ये. उद्या
भीष्म पितामहाची कथा आपण श्रवण करायची आहे. भगवंताचे 24 अवतार श्रवण करायचे आहेत. नारद महर्षींचा पूर्वजन्म श्रवण करायचा आहे. त्यांचं संपूर्ण चरित्र उद्या आपल्याला बघायचंय. त्यानंतर विदुरजींचा उपदेश आपल्याला श्रवण करायचा आहे. परीक्षिती राजा त्यांचा जन्म कसा झाला ते आपल्याला उद्या बघायचंय. आणि परीक्षिती राजांना सर्पदंश होऊन त्यांना श्राप कशा प्रकारे प्राप्त होतो ते बघायचंय. आणि परीक्षिती राजांचं कल्याण कोणत्या गोष्टीने होते ते सर्व आपण उद्याच्या कथेमध्ये श्रवण करणार आहोत. असंच या कथेला आपण इथेच पूर्ण विराम देऊया. पण त्या अगोदर एकदा सर्वांनी श्री राधा राणींचं भजन करायचं आहे. हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी नाम शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी नाम शरणं. मला समजलं. गोपाल कृष्ण भगवान की जय.